देशातील आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मी सध्या उभा आहे महापौरांचं जे दालन आहे, ज्या ठिकाणी मुंबईचे महापौर हे विराजमान होणार आहे. आपण त्या दालनात प्रवेश करत आहोत. महापालिकेकडनं या दालनाची डागडुजी करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ही ती खुर्ची आहे ज्या खुर्चीवरती मुंबईचा महापौर हा साधारणतः 11 तारखेला विराजमान होणार आहे. महायुतीचाच हा महापौर असणार हे आता निश्चित झालं आहे. मात्र या खुर्चीवर बसण्याचा मान नेमका भाजपाकडनं कोणाला देण्यात येईल हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण की ज्या पद्धतीने महायुतीच्या घटक पक्षातील बैठकांचा जोर सुरू आहे, महापालिकेमधील जे भाजपचे असो किंवा शिंदे शिवसेनेचे, त्यासोबत तर महायुतीतील जे नगरसेवक निवडून आले त्यांच्या बैठकांचं सत्र जोरदार सध्या सुरू आहे. आपण बघतोय मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम असो किंवा मुंबई महानगरपालिका पालकमंत्री असो, यांच्या देखील बैठका सुरू आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो कशा पद्धतीने जोरदार तयारी या महापौर दालनांची सुसज्ज करण्यासाठी डागडुजी करण्याचं काम, रंगरंगोटीचं काम अंतिम टप्प्यात आहे. साधारणतः 8 तारखेच्या सुमारास किंवा 9 तारखेच्या सुमारास महापौर पदाच्या उमेदवाराचा अर्ज दाखल केला जाईल आणि सूत्रांच्या माहितीनुसार एकमेव अर्ज हा भाजपकडनं दाखल केला जाऊ शकतो आणि हे पद महापौर पदाचं हे भाजपाकडेच असणार आहे. आणि हीच ती खुर्ची आहे ज्या खुर्चीवरती 11 तारखेला सूत्रांकडे जी माहिती मिळते 11 फेब्रुवारीला या खुर्चीवरती मुंबईला आत्तापर्यंत भाजपाचा महापौर झालेला नव्हता. मात्र या खुर्चीवरती भाजपाचा महापौर बसवण्यात भाजप यशस्वी ठरणार आहे. त्यामुळे आता बघावं लागणार आहे की महापौर पदासाठी या खुर्चीवरती भाजपाच्या कडनं कोणाचं नाव निश्चित केलं जातं.